नमस्कार. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. एकदा सूर्य व वारा या दोन्ही देवांमध्ये सामर्थ्यवान कोण असा वाद चालू होता. मग त्या दोघांमध्ये स्पर्धा लावण्यात आली की जो कोणी या रस्त्यावरच्या प्रवाशाचे कपडे उतरवून दाखवेल, हात न लावता काही त्याला न सांगता, तर तोच सामर्थ्यवान. मग अशी स्पर्धा ठेवण्यात आली. तेव्हा वाराचा पहिला नंबर होता. मग त्याने खूप जोराचा वारा सोडला. जो काही जीव एकवटून टाकून त्याने वाऱ्याचा प्रवाह वाढवला. त्याने काय झाले, त्या प्रवाशाजवळचे जे कपडे होते किंवा घुंगड्या होत्या, काय होत्या, त्याने अजून त्याच्या अंगावर पांघरून घेतले. मग याचा वाऱ्याला खूप राग आला. तरी पण त्या प्रवाशाने ते कपडे अंगावरचे काढले नाही. मग आता सूर्यदेवाची बारी होती. सूर्यदेवाने काय केले, आपली जी उष्णता आहे ती कमी केली आणि त्याने काय झाले, मग तो जो प्रवासी होता त्या प्रवाशाने आपल्या अंगावरचे जे एक्स्ट्रा कपडे घातलेले होते, घुंगडी घातलेली होती, ती त्याने बाजूला केली. सूर्यदेवाने त्याचा प्रकाश हळूहळू उष्णता ती कमी केली. तेव्हा त्या प्रवाशाला बरे वाटले आणि त्याने जे अंगावरचे कपडे होते ते बाजूला केले. मग नंतर हळूहळू सूर्यदेवाने उष्णता वाढवली आणि मग त्या प्रवाशाला गरम व्हायला लागले. मग काय केले, त्याने जे अंगावरचे कपडे होते ते सुद्धा काढून टाकले. का? कारण ती उष्णता वाढली होती म्हणून. आणि तो एका नदीत त्याने उडी मारली. मग झाले काय की सूर्यदेव आणि बळाचा वापर न करता आधी युक्तीचा वापर केला, मग बळाचा वापर केला. मग या गोष्टीवरून एवढेच आपल्याला म्हणता येईल की प्रत्येक वेळी आपण आपल्या शक्तीचा, बळाचा वापर न करता कधी कधी आपल्या युक्तीचाही वापर करायचा असतो. आणि बळाचा वापर प्रत्येक वेळी होईलच असं आपल्यासोबत घडत नसते. म्हणून श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात की प्रत्येक वेळी आपण जर देवावर अवलंबून राहिलो, देवा तुने माझ्या वाटेत किंवा माझ्या जीवनात एवढे का संकट आणली किंवा हे आणलं, आपण आपलं काम करीत राहिलं पाहिजे. देवाने आपल्याला जन्म दिला आहे, पण आपण आपलं पोट कसं भरावं, आपण आपलं जीवन कसं जगावं, मेहनत करून नंतर आपल्याला फळ हे मिळणारच आहे. म्हणून कर्म करीत राहा. फळाची अपेक्षा न करता आपण आपले जर कर्म करीत राहिले, मग नक्की कधी ना कधी आपल्याला त्याचे फळ हे मिळतच असते. म्हणून गम बळी चीज असंही म्हणतात आणि आपण आपल्या देवावर विश्वास ठेवला पाहिजे. मग माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझे चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.